परदेशी यांच्या मृत्यूने मनपा कर्मचारी संतप्त। अहिल्यानगर महापालिकेचे गेट बंद, कर्मचाऱ्यांचा बेमुदत काम बंदचा इशारा। अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात मनपा कर्मचारी धीरज परदेशी याच्या मृत्यूनंतर महानगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। धीरज परदेशी याच्या मृत्यूच्या निषेधार्थ अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेचे मुख्य गेट बंद करत आंदोलनाची भूमिका घेतली आहे। कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची ठोस हमी द्यावी, तसेच धीरज परदेशी यांच्यावर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक होईपर्यंत काम बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे। यावेळी कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद संपची घोषणा केली असून प्रशासनाने तातडीने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेबाबत ठोस पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान मनपा कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे शहरातील नागरी सेवा, स्वच्छता, पाणी पुरवठा, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या सेवांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। धीरज परदेशी प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करून कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी मनपा कर्मचाऱ्यांकडून जोर धरत आहे। आता प्रशासन या आंदोलनाची कशी दखल घेते आणि आरोपींवर काय कारवाई होते याकडे संपूर्ण अहिल्यानगरचे लक्ष लागले आहे। शुक्रवारी दुपारी 4च्या दरम्यान महानगरपालिकेतील इलेक्ट्रिक विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी याच्यावर दर्गा दायरा भागामध्ये हल्ला झाला। त्या हल्ल्यामध्ये 7-8-10 जणांनी त्याच्यावर मारहाण, एकदम जीवघेणा हल्ला केला। त्याला नंतर दवाखान्यामध्ये ऍडमिट करण्यात आलं। सगळ्यात वाईट परिस्थिती अशी की ज्यावेळेस मारहाण झाली त्यावेळेस कुणी त्याला मदतीला आलं नाही। कामगार जे 3 जण होते त्यांनीच वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तिथे जे 100-150 लोक असतात त्या लोकांनी सुद्धा त्याला उचलायला सुद्धा मदत केली नाही। त्या टेम्पोमध्ये ह्या दोघांनीच बळच उचलून टाकलं आणि त्या टेम्पोमध्ये नेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला। म्हणजे नागरिकांची सुद्धा मानसिकता कशी तयार झालेली तिथल्या हे पाहिलं पाहिजे। आणि मग तो तशा बेशुद्ध अवस्थेमध्ये गेल्यानंतर तिथून सिव्हिल हॉस्पिटलला नेलं। सिव्हिल हॉस्पिटलमधून मॅक्स केअरला हलवलं। मॅक्स केअरला गेल्यानंतर कंटिन्यू तो म्हणजे बेशुद्ध अवस्थेत होता आणि त्याचा काल दुर्दैवी अंत झालेला आहे। तो आपल्यातून निघून गेलेला आहे। दुःखद घटना एवढी आहे की तो कर्मचारी, त्याची पत्नी, आई वडील, भाऊ सगळे असताना तो इतका 24 वर्षाचा तरुण पोरगा आणि काम करत असताना, शासकीय काम बजवत असताना, इलेक्ट्रिक पोलवर चढलेला असताना काही 7-8 गुंडांनी त्याला मारहाण केली, अमानुष मारहाण केली। त्यात त्याचा अंत झाला। त्यामुळं महानगरपालिकेतील कामगार कर्मचारी ताबडतोब इथं जमलो आम्ही आणि शुक्रवारी संध्याकाळीच आम्ही त्याचा निषेध केला। आणि शुक्रवारी निषेध केल्यानंतर जर पोलिसांनी आणि प्रशासनाने जर कारवाई ताबडतोब केली नाही तर आम्ही सोमवारपासून बेमुदत बंद करू अशी घोषणा आम्ही शुक्रवारी संध्याकाळी केलेली होती। त्याप्रमाणे पोलिसांनी काही आरोपी पकडलेले आहेत, त्यांचं कामकाज चालू आहे, परंतु लवकरात लवकर या सर्व आरोपींना पकडणं आणि पकडल्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई, कायदेशीर कारवाई करणं याच्यासाठी आमचा बेमुदत बंद आम्ही आज चालू केलेला आहे। घोषणा केल्याप्रमाणे आज सगळे पाणी पुरवठा शहरातला चालू आहे, आरोग्य सर्व हॉस्पिटल चालू आहेत, बाकी सर्व विभाग बंद आहेत आणि ऑफिसेस सुद्धा बंद आहेत। आणि हे जर पोलिसांनी आणि प्रशासनाने ताबडतोब त्याची जर दखल घेतली नाही आणि उर्वरित आरोपी पकडले नाहीत ते किती दिवस बंद राहील याची आम्ही आता सांगू शकत नाही। आणि आज मात्र महापालिका कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणानं, कुणाला आम्ही युनियनचे पदाधिकारी कुणीही त्यांना बंद करा म्हटलेलं नाही, परंतु उत्स्फूर्तपणानं कोणीही कामावर आलेले नाहीत। सफाई कामगार सुद्धा कामावर आलेले नाहीत आणि ऑफिसच्या तर चाव्याच घेतलेल्या नाहीत। अशा परिस्थितीमध्ये जर कर्मचाऱ्याचा जीव गेला तर आम्ही कामावर येऊन तरी काय करणार अशी मानसिकता त्यांच्यामध्ये झाल्यामुळं आज सर्व महानगरपालिकेतील कामगार कर्मचारी बेमुदत बंद मध्ये सामील झालेत। आणि नगर शहरातील नागरिकांना युनियनच्या वतीने आवाहन केलेलं आहे की आम्हालाही तुम्ही सहकार्य करा, आमचा कर्मचाऱ्याचा जीव गेलेला आहे। आणि नगरमध्ये लोकप्रतिनिधी असतील, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी असतील, यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। आमच्या या बंदला चांगल्या प्रकारे पाठिंबा दिलेला आहे, त्याबद्दल युनियनच्या वतीनं त्यांचे आभार मानतो। लोकप्रतिनिधींनी तर खूपच त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या पाठपुराव्याला यश येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आमच्या या आंदोलनाला यश येईल आणि लवकरात लवकर त्या संबंधित आरोपींवर कारवाई होईल एवढंच या निमित्ताने सांगतो, थांबतो।
कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.